देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडालाय। नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 90 पैशांची मोठी वाढ झाली आहे। आता पेट्रोलचे भाव वाढले की सर्वसामान्यांचे बजेट तर कोलमडतेच, पण संपूर्ण अर्थव्यवस्थेवर आणि महागाईवर याचा थेट परिणाम होतो। जेव्हा जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात तेव्हा आपण अनेकदा सरकारला दोष देतो, पण मित्रांनो 99% लोकांना अजूनही हे माहिती नाहीये की भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर नक्की कोण ठरवतं, मोदी सरकार की तेल कंपन्या? चला तर मग आज याच प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। सर्वात आधी तुमचा एक मोठा गैरसमज दूर करूया। भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भाव रोजच्या रोज ठरवण्याचे अधिकार सध्या कोणत्याही सरकारी मंत्रालयाकडे नाहीत। हे दर प्रामुख्याने सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या म्हणजेच OMCs ठरवतात। यामध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या 3 प्रमुख कंपन्यांचा समावेश होतो। भारत सरकारने 2010 मध्ये पेट्रोलच्या आणि 2014 मध्ये डिझेलच्या किमती अधिकृतपणे सरकारी नियंत्रणातून मुक्त केल्या। म्हणजेच सरकारने इंधनाचे रोजचे भाव निश्चित करण्यावरील आपले थेट नियंत्रण सोडून दिले। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीनुसार दर ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आता या तेल कंपन्यांना आहे। आता प्रश्न पडतो की या कंपन्या दर कसे ठरवतात? भारत आपल्या एकूण गरजेच्या तब्बल 80% जास्त कच्चे तेल परदेशातून आयात करतो। त्यामुळे ग्राहकाला मिळणारी अंतिम किंमत ही एका विशिष्ट प्रक्रियेतून ठरते। यामागे 4 प्रमुख घटक आहेत। पहिलं, कच्च्या तेलाची आंतरराष्ट्रीय किंमत। हे प्रति बॅरल डॉलर मध्ये मोजलं जातं। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव काय आहे हा सर्वात मोठा फॅक्टर आहे। दुसरं, चलन विनिमय दर। डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य काय आहे यावर खूप काही अवलंबून असतं। रुपया घसरला की आयात महाग होते। तिसरं, वाहतूक आणि शुद्धीकरण खर्च। कच्चं तेल देशात आणून ते रिफायनरी मध्ये शुद्ध करून पेट्रोल डिझेल बनवण्याचा खर्च। चौथं, डीलर कमिशन, पेट्रोल पंप चालकांचा हक्काचा नफा। आता तुमच्या मनात नक्कीच हा विचार आला असेल की जर कंपन्या एकच आहेत तर राज्यानुसार आणि शहरानुसार किमतीत इतका फरक का असतो? याचं उत्तर आहे टॅक्स। मूळ किमतीवर लागणारे करच इंधन महाग करतात। केंद्र सरकार उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज ड्युटी आकारतं, जे संपूर्ण देशात एक समान असतं। यावर राज्य सरकार आपापल्या राज्यानुसार व्हॅट किंवा उपकर आकारतात। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, इंधन केव्हा महाग होतं आणि केव्हा स्वस्त? जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची टंचाई निर्माण होते, जागतिक युद्ध किंवा राजकीय तणाव वाढतो आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होतो, तेव्हा भारतात इंधनाचे दर भडकतात। या उलट जागतिक बाजारपेठेत मंदी आल्यास किंवा कच्चे तेल स्वस्त झाल्यास दर कमी होतात। या व्यतिरिक्त जेव्हा महागाई खूप वाढते तेव्हा जनतेला दिलासा देण्यासाठी अनेकदा केंद्र किंवा राज्य सरकारे आपापल्या करांमध्ये एक्साइज ड्युटी किंवा व्हॅट मध्ये कपात करतात, ज्यामुळे आपल्याला पेट्रोल डिझेल थोडं स्वस्त मिळतं। तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमागील हे गुंतागुंतीचं अर्थशास्त्र आता तुम्हाला नक्कीच समजलं असेल। पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर जाल तेव्हा मीटरकडे बघताना तुम्हाला नक्की आठवेल की हा आकडा तुमच्यापर्यंत कसा पोहोचलाय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।